पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या दराबाबत जे धोरण ठरेल त्या धोरणाशी भोगावती कारखाना बांधील असेल। गेल्या वर्षीच्या गळीत हंगामामध्ये भोगावतीनं एफआरपीपेक्षा जादा दर दिला असून कारखान्याची आर्थिक अडचण लक्षात घेऊन सर्व सभासदांनी 6 लाख टन गाळपाचं उद्दिष्ट पार करण्यासाठी आपला ऊस कारखान्याला घालावा असं आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी केलं। 67व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। भोगावती सहकारी साखर कारखान्याचा 67वा गळीत हंगाम शुभारंभ नुकताच पार पडला। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील तसंच सर्व संचालक मंडळांच्या उपस्थितीत कारखान्याचे संचालक अक्षयकुमार पवार पाटील, अन्विता अक्षयकुमार पाटील या उभयतांच्या हस्ते गव्हाणीमध्ये मोळी टाकून करण्यात आला। कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेतला। गेल्या वर्षीच्या 122 दिवसाच्या गाळपामध्ये 12.31% उतार्यानं 5 लाख टनाचा गाळपाचा आकडा पार केला। सध्या या हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रामध्ये इतर कारखान्याच्या टोळ्या आल्या असल्या तरी भोगावतीच्या काट्यावर सभासदांनी विश्वास ठेवून सर्व ऊस भोगावतीला पाठवा असं आवाहन पाटील यांनी केलं। दरम्यान कारखान्याचे संचालक के.बी. पाटील, बी.ए. पाटील, धैर्यशील पाटील यांनी कारखाना अडचणीत असल्याचं सांगत उच्चांकी गाळप हाच यावरचा उपाय असल्याचं सांगितलं। सर्व अडचणींवर मार्ग काढत भोगावतीनं सभासदांचं हित जोपासलंय। येत्या काळामध्ये साखरेबरोबर डिस्टिलरी उत्पन्न मिळणार असून याचा हातभार कारखान्याला लागेल असं सांगितलं। दरम्यान कारखाना क्षेत्रामध्ये 8,500 हेक्टर क्षेत्र असून त्यातील 8,300 हेक्टर क्षेत्राची नोंद आहे। 690 करार भोगावतीला झालेत। या गळीत हंगामामध्ये 6 लाख गाळपाचं उद्दिष्ट पार करण्यासाठी सभासदांनी सहकार्य करावं। येत्या 26 तारखेपासून पूर्ण क्षमतेनं कारखाना सुरू करणार असून शेतकऱ्यांच्या पहिल्या ऊसाच्या कांड्यापासून ते शेवटच्या कांड्यापर्यंत सर्व बिल शेतकऱ्याला दिलं जाईल असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला। यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, बाबासाहेब देवकर, वसंतराव पाटील, सुशील पाटील, राजाराम पाटील, भरत आमते, ज्ञानदेव पाटील, वाहतूक संघटना अध्यक्ष प्रदीप पाटील, शशिकांत पाटील, शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ, सभासद, कारखान्याचे विविध भागातील पदाधिकारी उपस्थित होते।